झेंडावंदन झालेलं आहे. कसा वाटतोय फ्लॅग? काय म्हणतो? निकल जाता है रे, अब भी निकल गया. मातरम वंदे मातरम वंदे मातरम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट. जसं जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्या एंडिंगला मी सांगितलेलं की मी 15 ऑगस्टला BMW मोटरराडबरोबर राईड करतो आहे. तर ही ती राईड आहे आपली. आपण चाललो आहे कर्जतला, सॉल्ट रेस्टॉरंट म्हणून आहे तिथे. तर चला, तर मी चाललो आहे छिडानगरला. तिकडे जयेश वाट बघतोय आपली. गणपती बाप्पा मोरया. तर आजच्या राईडचा टाईम होता 5:30ला. ते लोक शोरूममधून निघणार होते, तर निघालेत की नाही माहीत नाही. माझा एक फ्रेंड आहे, तो शोरूममधून राईड करतोय. तर छिडानगरला पोचून त्याला कॉल करतो, बघूया ते लोक निघालेत की नाही कळेल. ही एक छोटीशी राईड होणार आहे, ब्रेकफास्ट राईडसुद्धा बोलू शकता. आणि आलो आहे छिडानगरला. ट्रायम गँग, जयेश पण आला आहे, जयेशची बाईक. आता जस्ट राहुल बरोबर बोललो, ते लोक निघत आहेत शोरूममधून. तर मी जयेशला बोललो आपण इथे थांबू, ते लोक इथूनच पास होणार, आपण एकत्र जाऊ. तर बघाशी इथे थांबलं बघितलं मी. आलो आहे कधीचा, काळोख होता आणि हे सगळ्यांची वाट बघता बघता झाला आहे उशीर. तोपर्यंत मी फ्लॅग पण लावून घेतलेलं, बोललो उजेड होईल तेव्हाच मी खोलीन म्हणून. पण ठीक आहे. आता हे लोकांना किती वाजलेत? 6:30 होत आले. तर आपल्या बाईकचं झेंडावंदन झालेलं आहे. कसा वाटतोय फ्लॅग? चला निघूया. चलो, तर चला, हीच आहे BMWची गँग. चला निघूया. राहुल आपला फोटो काढतोय. खूप बाईक्स आहेत यार. हितेश नाही दिसला. तर एवढ्या सगळ्या बाईकमध्ये कसं शोधू त्याला, मला कळत नाही. जिथे बघू तिकडे नुसतं BMW, मजाच मजा. सगळ्या BMW ची स्कूटर पण घेऊन आलं. क्या बात आहे. अरे हे ते आहेत मला वाटतं, त्या दिवशी सोबत होते ना 850 वाले. आणि आलोय कळंबोलीचं मीटअप पॉईंटला. आणि BMW वाले इकडे नाही थांबत. इकडे बघा जत्रा असते रायडर्स लोकांची. केवढे रायडर्स आहेत लाईनीत. रॉयल एनफिल्डवाले आहेत सगळे, हिरो, एक्सपल्स. आणि पोचलोय कळंबोलीला. सर्कल क्रॉस करून पुढे आलोय. तर बघा लाईनअप, केवढा मोठा लाईनअप. गाडी कुठे लावूया? मागेच लावूया.
धारेंसोबत. जयेश कुठे? अब लोक कुठे आहेत? लोक कोण दिसतच नाही ओळखीचे. तुम्ही कुठे लावले? हा बघतो थांबा जागा. सगळे बोलतील काय करते उगाच. जयेश इकडेच होता ना, जयेशच्या इकडे जागा आहे काय? आपण अशीच लावूया. काय म्हणतो? मी आरामात आलो एकदम. चला आता ते 2-2चं फॉर्मेशन करायचंय, त्यांना शूट करायचंय. मी आणि जयेश फॉर्मेशन मध्ये. फॉर्मेशनच्या चक्करमध्ये जयेश कुठे गेलाय आणि मी कुठे साईडला राहिलोय. कोण चालतंय टूच्या फॉर्मेशन मध्ये? वसीम एवढं ब्रीफ करत होता. ड्रोन कुठे आहे? ड्रोनने शॉट्स घेणार होते. केवढे बाईकच, केवढे, एवढा BMWच्या बाईक. मजा येते. एअरपोर्टचं काम किती झालंय, रनवे तयार झालाय. काय मस्त वाटतंय. आझादी का अमृत महोत्सव ट्रेन चालली आहे. पुन्हा थांबलेत. कशाला थांबलेत? दो का फॉर्मेशन कुठून होणार? 2चे फॉर्मेशन कसे होणार? संजू चल. ऍक्च्युली होत आहे काय, त्यांना 2च्या फॉर्मेशन मध्ये पाहिजे, पण नाही होते. ते कसं पॉसिबलच नाही होऊ शकत. 2च्या फॉर्मेशन मध्ये लोक चालतील. न्यूली लॉन्च कोरिला 450. छोटी वाटते पण बाईक थोडी, पण लुक्स तर चांगले दिलेत नवीन. तर सगळे थोडे मागे राहिलेत का पुढे गेलेत माहीत नाही मला, पण जरा शांतीने बाईक राईड करायला मिळते. खूप गर्दी आहे. जेवढे BMW वाले आहेत, तसेच रॉयल एनफील्ड वाले पण होते, एक पूर्ण गँग. आता पुन्हा कर्जतचा लेफ्ट घेतला आणि थांबलोय. हा हे काय ट्रॅफिक करून ठेवलेलं उगाच. तर निघालो इथून जास्त लांब नाहीये, हार्डली 10 मिनिटं, 5 किलोमीटर दाखवतो. आणि फायनली पोचलोय सॉल्ट. BMW वाल्यांचे व्हेन्यू फार सही असतात, चांगले असतात, प्रीमियम टाईप. आणि असं काहीच मेस्टअप आहे सगळं. सॉल्ट
रेस्टॉरंट अँड बार, सगळे BMW वाले फिरत आहेत. आणि इथे फ्लॅग हॉइस्टिंगची प्रिपरेशन चालू आहे. फ्लॅग ऑलरेडी त्यांनी लावलाय इकडे. अजून येतातच आहेत BMW वाले. आओ आओ. हे फ्लॅग होस्टिंगचं मार्चिंग करणार आहेत. सगळे थांबलेत फ्लॅग होस्टिंग साठी. हो, हेमांगी कवी आहे ती. कमांडर आगे बढ़ेगा, चल. लाईटच्या अगेन्स्ट आहे त्यामुळे कलर थोडा ब्लॅक एक दिसतोय. साथ सामने से सलट. राष्ट्रगीत शुरू कर. माता की जय. मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. चला चलो हो, चला खायला भूक लागली आहे. ये तो इसका है ना अपना. भूक लागली आहे, चला. भाई तेरे फोटो हो गए, हम लोग के बाकी है. XL. ह्याच्यात काय डिस्काउंट आहे? काय कम्फर्टेबल ग्लव्ज आहे माहिती, मस्त ग्लव्ज आहे. पण हा छोटा आहे थोडा. छोटे आहेत हा. एवढे सगळे शूज आहेत BMW चे. मला ह्या शूज वर जीव आलाय. खूप मस्त शूज आहेत. तर बघूया काय होतंय, काय कमी जास्त काय करता येईल. विशालशी बोलू नंतर. कॅप्स आहेत, कॅप्स आणि बाकी मर्चंडाईज वर सगळे 50% ऑफ आहे. आणि ह्याच्यावर बघू किती देत आहेत. आणि असा काहीसा माहोल आहे ब्रेकफास्ट एरियामध्ये. सगळे नुसते तुटून पडले ब्रेकफास्टवर असं वाटतं मला. मी पण लागतो लाईनीत, खाऊन घेऊया. आणि आता न्यू बाईक लॉन्च, न्यू बाईक नाही आहे, फक्त 310 RRचा नवीन कलर लॉन्च केलाय. बघू शकता ब्ल्यू कलरची बाईक आहे पूर्ण 310 RR. तर आता ऑलमोस्ट इथून निघायची वेळ झाली आहे. थोडंसं ब्रीफिंग होतं, प्रेझेंटेशन दिलं वसीमने त्यांच्या अपकमिंग राईड्स किंवा अपकमिंग इव्हेंट्स, अपकमिंग लॉन्च, त्या सगळ्याबद्दल. त्यांची टीम नवीन चेंज झाली आहे त्या सगळ्याबद्दल. आता नाश्ता करून झालाय, कॉफी पिऊया आणि निघूया. तर आता इंडिपेंडन्स डेच्या राईडची रिटर्न जर्नी आता इथून सुरू होते. ऑलमोस्ट सगळेजण निघालेत, आम्हीच राहिलेलो मागे. मी आणि जयेश आहे सोबत. प्रॉपर्टी खूप मस्त आहे. एवढं ऊन आहे, एवढं गरम होत आहे, कोण बोलणार नाही की पावसाळा सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात ही हालत आहे. आता आलोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बोलतोय, ओल्ड मुंबई पुणे हायवेला. हा इथून ते लगभग आपला जो टोल नाका आहे तो शेडिंगचा, तो पॅच खूप सही आहे. बाईक चालवायला खूप मजा येते या पॅचमध्ये. थोडं मी पण एन्जॉय करतो बाईक राईड. तर आता आलोय सुमन नगरला.
सुमननगरच बोलतोय, छेडानगरला. तर जयेशला बाय बोलायचा टाईम. जयेश जाणार खाली कुर्ल्याला आणि आपण घाटकोपर. तर पोचलोय फायनली घरी. आणि ही ब्रेकफास्ट राईड, इंडिपेंडन्स डेची राईड खूप खूप व्यवस्थित झाली. आणि हॅपी इंडिपेंडन्स टू एव्हरीवन. असा झेंडा आपला फडकत राहायला पाहिजे कायम. आणि काय नाही, खूप गरम होतं. येताना खूपच गरमी लागली. कर्जतला असून कर्जतला मला वाटलं की क्लायमेट थोडं वेगळं असेल, थोडं थंड असेल, कधीतरी थोडा पाऊस मिळेल. तर तसं काही नव्हतं, रखरखीत ऊन होतं. आणि आपल्या बाईकवर बायकर्स कार्टेलचा स्टिकर पण लागला आहे. बाकी काय नाही. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सबस्क्राईब करा. आणि असाच नवीन कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया आणि भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.